मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानांतर्गत 3000 विविध प्रजाती झाडांचे वृक्षारोपण। ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यक्षेत्रात पार पडला वृक्षारोपण कार्यक्रम। महापालिका आणि खासगी जमिनींवर लावण्यात आली झाडे। ठाणे महापालिकेने हाती घेतलेल्या मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानात सोमवारी सर्व प्रभाग समिती क्षेत्रांमधील महापालिकेच्या जागा तसेच खासगी जमिनींवर सुमारे 3000 झाडे लावण्यात आली। पर्यावरण दिन 5 जुलै रोजी सुरू झालेल्या या अभियानात आतापर्यंत 37,754 झाडे लावण्यात आली आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार हाती घेण्यात आलेल्या या अभियानात ठाणे महानगरपालिकेने येत्या 15 ऑगस्टपर्यंत बांबूसह स्थानिक प्रजातीची 1,00,000 झाडे लावण्याचा संकल्प केला आहे। महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असलेल्या या अभियानात सोमवारी सकाळी ठाणे महापालिकेच्या सर्व विभाग समितींमध्ये महापालिकेच्या सर्व विभागांच्या मार्फत वृक्षारोपण करण्यात आले। त्यात उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, उपनगर अभियंता, कार्यकारी अभियंता आदी प्रमुख अधिकारी सहभागी झाले। त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचाही प्रतिसाद मिळाला। महाराष्ट्र नगर मैदान, कावेसर मलनिस्सरण केंद्र, कोळशेत कंपोस्ट प्लांट, वागळे जलकुंभ परिसर, रायलादेवी तलाव, साकेत पोलीस मैदान, वागळे खुला रंगमंच, डायघर, दिवा, मुंब्रा मलनिस्सरण केंद्र, दादोजी कोंडदेव मैदान, घोलाई नगर आदी ठिकाणी स्थानिक अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्याने सुमारे 3000 झाडे लावण्यात आल्याची माहिती वृक्ष अधिकारी केदार पाटील यांनी दिली आहे। ही रोपे ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडून उपलब्ध करून देण्यात आली। त्यात ताम्हण, बकुळ, जांभूळ, कडुनिंब, कांचन, बेहडा, मोहनगणी, सप्तपर्णी आदी देशी प्रजातींच्या झाडांचा समावेश आहे। यासोबतच भिवंडीतील आतकोली येथे क्षेपण भूमीवरही वृक्षारोपण करण्यात आले। या ठिकाणी पहिल्या टप्प्यात 500 झाडे लावण्याचा ठाणे महापालिकेचा संकल्प असून आठवडाभरात टप्प्याटप्प्याने ही झाडे लावण्यात येणार आहे। गेल्या आठवड्यात ठाणे महापालिका क्षेत्रातील सुमारे 110 गृहनिर्माण सोसायट्यांच्या सहकार्याने विविध ठिकाणी 2200 झाडे लावण्यात आली होती। तर कृषी दिनाचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठाच्या धर्मवीर आनंद दिघे उपकेंद्र परिसरात वृक्षारोपण करण्यात आले होते। या परिसरात एकूण 300 झाडे लावण्यात आली। त्याच दिवशी ठाणे महापालिकेच्या शाळा आणि खासगी शाळा यांच्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने शाळांच्या परिसरात छोटेखानी वृक्ष दिंड्यांचे आयोजन करण्यात आले होते। ठाणे महापालिका क्षेत्रातील शाळा आणि महाविद्यालय यांच्या सुमारे 2500 विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन आपापल्या परिसरामध्ये वृक्षदिंडी आणि 5400 झाडे लावण्यात आली।